नमस्कार. माझं नाव डॉक्टर नचिकेत कुलकर्णी. मी एम-डी मेडिसिन आहे आणि कोल्हापूर येथे आनंदी नर्सिंग होम येथे प्रॅक्टिस करत आहे. आज आपण बोलणार आहे, की क्रॉनिक किडनी डिसीज आणि पायाची सूज, त्याची कारणं, त्याची लक्षणं आणि त्याचे उपचार. पायानं येणारी सूज जी असते आणि तीव्र स्वरूपाचा जो मूत्रपिंडाचा आजार असतो, म्हणजे किडनीचा प्रॉब्लेम असतो, त्याला सी पण म्हणतात. त्याच्या आजच्या सत्रात मी आपलं स्वागत करत आहे आणि आज आपल्या पायाला येणारी सूज त्यालाच पिडल इडिमा म्हणतात. त्याची कारणं काय आणि त्याचा सीकेडीशी संबंध काय असतो आणि त्याचं ट्रीटमेंट याचे उत्तम मार्ग आपण याविषयी अजून थोडी माहिती आज जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा पिडल इडिमा म्हणजे काय बघूया. पिडल इडिमा एक अशी स्थिती असते ज्यामध्ये पायाच्या खालच्या भागामध्ये आणि तळव्यामध्ये अतिरिक्त फ्लुइड जमा होतं आणि तिथं सूज येते. ही सूज बऱ्याच कारणांमुळे असते. हृदयामुळे येऊ शकते, किडनीमुळे येऊ शकते, थायरॉइडमुळे येऊ शकते, लिव्हरमुळे येऊ शकते. आता आपल्या शरीरात द्रवाचे 2 मुख्य विभाग असतात. एक पेशीच्या आतला, एक पेशीच्या बाहेरचा. जेव्हा या भागांमध्ये द्रवांची वितरणाची समस्या होते, त्यावेळेला पायाची सूज यायला चालू होते. की म्हणजे ड्रेनेज होत नाही थोडक्यात. बहुतेक वेळा हृदयाच्या समस्या किंवा अधिक द्रवांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त दबाव तयार होतो आणि तो जो दबाव असतो, तो पुरेशा प्रमाणात द्रव राखण्यास मदत करणारे जे अल्ब्युमिन असते आणि ते प्रथिनं आपल्या शरीरात कमी झाल्यामुळे ही समस्या तयार होऊ शकते. शरीरातील द्रव पदार्थांचा समतोल राखण्याचे काम किडनी करतात. किडनी कचरा काढून टाकण्याचे आणि द्रव पदार्थ नियंत्रित करण्याचे काम करतात. जेव्हा त्यांचे कार्य व्यवस्थित होत नाही त्यावेळेला सीकेडी, अॅक्यूट किडनी इंजुरी किंवा नेफ्रोटिक सिंड्रोम याच्यामध्ये जसं दिसून येतं, त्याप्रमाणे लिक्विड जमा होतं पायामध्ये आणि पायाला सूज येते आणि एडिमा हे सीकेडीचं प्रमुख लक्षण आहे. आता क्लिनिशियन्स एडिमाचे निदान कसे करतात हे आपण पाहू. सगळ्यात पहिल्यांदा तपशीलवारपणे इतिहास घेण्याचे आणि जोखमीचे घटक निश्चित करण्याचे, हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार किंवा थायरॉइड ही कारणे आहेत का नाहीत हे पहिल्यांदा बघावं लागतं. एडिमा हा सर्वसाधारण स्वरूपाचा किंवा ठराविक ठिकाणाचा असू शकतो. सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा हा संपूर्ण शरीरावर किंवा मोठ्या भागांवर परिणाम होतो आणि या वेळेला हृदयाचा बिघाड किंवा मूत्रपिंडाचा बिघाड झाल्याची दाट शक्यता असते. स्थानिक एडिमा म्हणजे ठराविक एखाद्या भागावर सूज येते. बहुतांश वेळेला पायाचा किंवा लिम्फ ड्रेनेजचा प्रवाह बंद होतो आणि त्याच्यामुळे रक्तांमध्ये आणि पायातल्या शिरांमध्ये रक्ताच्या प्रवाहाच्या समस्या निर्माण होतात. तर शरीराच्या तपासण्याच्या वेळी किंवा क्लिनिशियन यांच्या तपासण्या ज्या करतात, त्याच्यात पिटिंग एडिमा आणि नॉन पिटिंग एडिमा हे 2 टाइप आहेत. पिटिंग एडिमा हे प्रेशर दिल्यानंतर तयार होतो आणि जे हृदयाच्या बिघाड किंवा नेफ्रोटिक सिंड्रोमकडे साइन करतं. नॉन पिटिंग इडिमा हे लिम्फॅटिक अडथळा किंवा हायपोथायरॉइडिझम असल्याचं दाखवतो. मूत्रपिंडाचा विकार असल्याच्या खालील चाचण्या इमेजिंग केल्यास मदत होते. सीबीसी, आरएफटी, युरिन एनालिसिस, मायक्रोअल्ब्युमिनुरिया, युरिन अल्ब्युमिन टू क्रिएटिनिन रेशो आणि अल्ट्रासाउंड. तपशिलावर इतिहास घेणे आणि शारीरिक तपास करणे खूप महत्वाचे आहे. शरीर यंत्रणेची कारणे आणि ठराविक खुणा निश्चित केल्यास त्यामुळे व्यवस्थापन करण्यास, योग्य ते निदान करण्यास आणि योग्य ती ट्रीटमेंट घेण्यास मदत होते. जेव्हा एडिमाची ट्रीटमेंट करण्याची वेळ येते, तेव्हा स्थानिक कारण आहे का बाबा जनरलाइज्ड म्हणजेच हा आपल्या पूर्ण सर्वसाधारण स्वरूपाचा एडिमा आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. तर स्थानिक एडिमासाठी त्रास असलेला पाय नियमित उंच भागावर ठेवून त्याची सूज कमी करता येते. कंप्रेशनचे उपाय करता येतात. फिजिओथेरपी घेता येते किंवा बर्फ लावता येतो. जर सीकेडी प्रमाणे शरीराची यंत्रणे कारणे असल्यास उपचारांमध्ये आपण मिठाचे प्रमाण कमी करू शकतो. डायुरेटिक्स वापरू शकतो. एडिमाची तीव्रता, रुग्णांची हिमोडायनॅमिक स्थिती, मूत्रपिंडाचे कार्य या घटकांनुसार डायुरेटिक्सची निवड किंवा डोस ठरवला जातो. हायपरकॅलेमिया, उच्च रक्तदाब, इलेक्ट्रोलाइटचा असमतोल यासारख्या समस्या टाळण्यासाठी डायबेटिक्सचा काळजीपूर्वक वापर करणं गरजेचं आहे. द्रवाचे प्रमाण, लघवीचे प्रमाण, ब्लड प्रेशर, वजन यावरही नियमित देखरेख ठेवावी लागते. सीकेडी बहुतेक वेळा एडिमाचे व्यवस्थापन करण्यामध्ये
सगळ्यात महत्त्वाचं असतं, की मीठ आणि द्रव पदार्थांवर मर्यादा ठेवणे आणि डायुरेटिक्सचा हाय डोस. इडिमाचं व्यवस्थापन करण्यामध्ये खास प्रकारच्या दृष्टिकोनाचा समावेश असतो. स्थानिक स्वरूपाचा जो इडिमा असतो त्याच्यासाठी औषधाचो औ औषधोपचार सोडून बाकीच्या काही पद्धतींचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये आहाराचं नियोजन, डायुरेटिक्स आणि बारीक देखरेख याची आवश्यकता असते. तर रुग्णाला या विषयाचे ज्ञान देणं खूप गरजेचं असतं. स्थिती समजून घेणं आणि उपयुक्त पुरवठा करणं आणि त्याच्या जीवनशैलीत बदल घडवून आणणं जास्त गरजेचं असतं. आणि हे केल्यास तर लवकरात लवकर पेशंटला रिझल्ट पण दिसून येतो, आपल्या ट्रीटमेंटला यश दिसून येते आणि लक्षणांची प्रभावी व्यवस्थापन केल्यास त्यामुळे गंभीर समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत नाही. थँक यू.